नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज सोमवार 16 डिसेंबर 2024. आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो. चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसणार आहे. त्यामध्ये पाहायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसू शकते. आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला भेटू शकते. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कुची, जत, इस्लामपूर या भाग, विटा, मायणी आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे. आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला हा काळा पट्टा दिसत आहे, हा ढगाळ वातावरणाचा आहे. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील सांगोले, अकलूज, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ आणि अक्कलकोट या भागांमध्ये सुद्धा आज दुपारून काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येथे ढगाळ वातावरणाचा इशारासुद्धा दिलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बार्शी, परंडा या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. नांदेड जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा देलगूर, भोकर या भागांसह काही ठिकाणी आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. हवामान विभागाने येथे सुद्धा ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे. बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागाला सुद्धा आपल्याला आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा ढगाळ वातावरण हे राहणार आहे. या भागाला सुद्धा हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे. हलक्या ते विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे या भागाला सुद्धा असणार आहे. त्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा काही प्रमाणात आज दुपारून ढगाळ वातावरण हे असू शकते. हवामान विभागाने येथे सुद्धा ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे असे हे ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाने येथे आज ढगाळ वातावरणातसुद्धा इशारा दिलेला आहे. त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला भेटेल. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. हवामान विभागाने येथे ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.